विलास वैद्य सर, डॉक्टर दीपकजी कासराळीकर सर, माननीय प्रवीणजी चिखलीकर साहेब आणि दिमा काका या सगळ्यांना मी विनंती करते त्यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं. आपण पाहतो आहोत कुलस्वामिनी रेणुका माता आई आणि गुरु यांचं पूजन आपण करतो आहोत. जगी माऊली सारखे कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे, असं यावेळी लक्ष कोटी चंडकिरण सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदन बिंब दीप्ती माझे लोपती सिंह शिखर अचलवासी मूळपीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका कल्पवृक्ष रेणुका. दिमा काकांच्याच शब्दांमध्ये सांगायचं झालं तर गुरु माझा परात्पर तोची माझा असे ईश्वर समचरण तयाचे दोन तेच माझे तीर्थस्थान तेच माझे तीर्थस्थान. आणि या गुरूंच्या चरणी लीन होत आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. कारण असं म्हणतात गुरुविन न मिळे ज्ञान, गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान. सन्मान करणार आहोत आणि त्या सन्मानाचं मूळ कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आणि त्यांच्याकडे असलेली त्यांची एकंदरीतच त्यांची कले. कुलस्वामिनी आई आणि गुरु माऊली यांना देतात. या सगळ्यांच्या चरणी वंदन करून आपण दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. दिमा काकांची अशी इच्छा आहे की सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत अगदी दिमाखदार या सोहळ्याचं एक आकर्षण ठरावं आणि म्हणूनच खास महाराष्ट्रीयन पद्धतीनं महाराष्ट्रीयन संस्कृती जपत आपण त्यांचं स्वागत फेटे म्हणून करणार आहोत. तर मी काकांना विनंती करते. भारतीय संस्कृतीच्या प्रथा परंपरेप्रमाणे आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत औक्षण करून करणार आहोत. सौ योगेश्वरी ताईंना मी अशी विनंती करते त्यांनी मान्यवरांचं स्वागत औक्षणाने करावं. वातावरणातल्या प्रसन्नतेला सात्विकतेची जोड या सोहळ्यातून होते आहे. योगेश्वरी ताईंना मी अशी विनंती करते दिमा काकांचं सुद्धा त्यांनी औक्षण करावं. एक सुंदर असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांचं सुद्धा सुरशब्दांनी स्वागत करण्यासाठी मी कुमारी चैती दीक्षित हिला व्यासपीठाकडे आमंत्रित करते. कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात त्याने करावी.
धन्यवाद चैती. अतिशय सुरेल असं स्वागत गीत आपण आत्ता ऐकलं. यानंतर सर्व मान्यवरांचा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. माननीय प्रवीणजी प्रतापराव चिखलीकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी दिमा काकांना करते. जिल्हा अतिशय उत्कृष्ट असं संघटन कौशल्य त्यांचं आहे. विद्यार्थी दशेपासूनच संघटनात्मक कार्य त्यांचं आहे. आता स्वागत गीतासाठी संवादिनीवर सुंदर साथ आमचे गुरु चैतीचे आणि माझे सुद्धा आदरणीय डॉक्टर प्रमोद देशपांडे सर यांनी केली. त्यांचाही धन्यवाद. त्यानंतर माननीय डॉक्टर दीपकजी कासराळेकर सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी भगवानराव देशमुख काकांना करते. भावपुष्प यांची साथ दिमा काकांना होती आणि आजही त्यांचं या काव्यसंग्रहाबद्दल विशेष असं परीक्षणपर भाष्य आपल्याला ऐकायला मिळणार आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक विलास वैद्य सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी वसंतराव देशमुख काकांना करते. वसंतराव देशमुख काका. धन्यवाद. ज्या सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत त्या सोहळ्याकडे आपण आता वळूया. देशभक्ती, ईश्वरभक्ती, गुरुभक्ती, प्रेम, वात्सल्य, विरह, दुःख, करुणा, आनंद, हर्ष अशा अनेक भावभावनांचं हे पुष्प म्हणजे भावपुष्प. अशा या सुंदर काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आत्ता इथे आहे. मी सर्व व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करते फुलांमध्ये दडलेलं हे भावपुष्प याचं विमोचन आपण करावं. सर्व मान्यवरांना विनंती. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा काव्यसंग्रह आपल्यासमोर प्रकाशित झालेला आहे. एकंदरीतच मी आत्ताच म्हणाले की सगळ्याच भावनांचा समावेश या कवितेत आहेत. त्यातल्या त्यात देशभक्तीपर आणि ईशभक्तीपर कविता ह्या विशेष उल्लेखनीय आहेत असं मला वाटतं. खरं तर आजचे प्रमुख पाहुणे यावर विशेष भाष्य करणारच आहेत, परंतु मला असं वाटतं की आत्ता एक सत्कार, विशेष असा सत्कार आपण राहिलेला म्हणण्यापेक्षा मुद्दाम म्हणून थोडंसं मागे ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चिखलीकर सरांना अशी विनंती करते त्यांनी भावपुष्प या काव्यसंग्रहाचे कवी आदरणीय दिमा काका यांचा सत्कार करावा. खरं तर या सत्काराबद्दल मला असं म्हणावंसं वाटेल की हा सत्कार म्हणजे तेरा तुझको ही अर्पण. कार्यक्रमाच्या आयोजन समितीकडूनच हा सत्कार केला जाणार आहे आणि त्याचा
दीमा काकांची हीच तर खासियत आहे, अगदी सगळ्या कामांमध्ये सक्रियपणा पुढे असतात आणि म्हणूनच आम्हाला त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आदर वाटतो. धन्यवाद. त्यानंतर काकांची अशी इच्छा होती की या काव्यसंग्रहासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, ज्यांचं ज्यांचं सहयोग आहे, त्या सगळ्यांचा सन्मान इथं केला जावा आणि हीच काकांची तळमळ आपण इथं आता सार्थ करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण सत्कार करणार आहोत. या सुंदर अशा काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ आणि पुस्तक बांधणी ज्यांनी केली आहे उपेंद्र जोशी यांचं, माननीय श्री उपेंद्र जोशी यांना मी मंचाकडे आमंत्रित करते. बरं. यानंतर मुद्रण तथा छपाई हे कार्य ज्यांच्याकडे होतं ते विकासजी देशपांडे यांनाही मी मंचावर आमंत्रित करते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी भगवानराव काकांना मी व्यासपीठाकडे आमंत्रित करते. खरं तर विकास देशपांडे हे दीमा काकांचे जावई आहेत, पण अतिशय सुंदर अशा पुस्तकाची छपाई त्यांनी केली आणि भावपुष्प हा काव्यसंग्रह खऱ्या अर्थाने नावारूपाला त्यांनी आणला असं जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अतिशय अल्पावधीत हे कार्य त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचा योग्य तो सन्मान या ठिकाणी करतो आहोत. धन्यवाद. आणि या अतिशय देखण्या सोहळ्याचं देखणं असं चित्रीकरण जे करत आहे ते माननीय श्री प्रमोद देशमुख यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. अतिशय हरहुन्नरी असे असलेले कलाकार, उत्कृष्ट असं छायाचित्रणही ते करतात. धन्यवाद. यानंतर प्राजक्ताबरोबरच तिला रांगोळीसाठी सहकार्य करणारी उपस्थित नाही, पण तरी सुद्धा मला तिचा एक किस्सा इथे सांगा असं वाटतो. आपल्या समोर जे आता भगवानराव काका उपस्थित आहेत त्यांच्या शिरळीच्या आश्रमशाळेत खरं तर शारीरिकदृष्ट्या धन्यवाद. आजचे प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून देण्यासाठी मी माननीय श्री जयंतराव वाकोडकर काका यांना विनंती करते. त्यांनी प्राध्यापक कासरळकर सरांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपकराव कासाळीकर यांचा परिचय नांदेडकरांना नवीन नक्कीच नाही. त्यांचं साहित्यिक क्षेत्रातलं योगदान अतिशय मोलाचं आहे, परंतु काही गोष्टी आपल्यासमोर सांगणं अतिशय आवश्यक आहे आणि थोडाच भाग मी सांगणार आहे की ते नेताजी सुभाषचंद्र कॉलेजमधून निवृत्त झाले प्राचार्य म्हणून. त्याच्यापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातनं ते MA मराठीमध्ये विद्यापीठातून पहिले आलेले आहेत, गोल्ड मेडलिस्ट. त्यानंतर त्यांनी MA, B.Ed, PhD आणि B.Lic इतके भरपूर त्यांच्याकडं डिग्र्या आहेत. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रामायण, महाभारत, संत वाङ्मय आणि सामाजिक विषयावरचे ते वक्ते आहेत. त्यांचा त्याच्यावरती गाढा असा अभ्यास आहे. अंतर्वेद व मर्मबंधातील ठेवही या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे. ग्राहक पंचायत
नांदेडचे ते उपाध्यक्ष आहेत, सर्जे गुरुजी प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव आहेत, संस्कार भारती नांदेड महानगर समितीचे ते संरक्षक आणि मार्गदर्शकसुद्धा आहेत. त्यानंतर अशात जे काही त्यांनी काम केलं आहे ते म्हणजे नांदेड शहराच्या इतिहासावर ज्ञानकला संदर्भात शोध प्रकल्प त्यांनी नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन संस्थेला त्यांनी सादर केला आहे आणि त्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे आणि त्यांच्या कामाची नोंद झाली आहे. आता एवढं सगळं मी सांगितलं की त्यांनी रामायणाचा अभ्यास केला आहे, महाभारताचं त्यांचं प्रभुत्व आहे, परंतु त्यांना सिनेमा पाहण्यासुद्धा फार शौक आहे, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. वाचन, संगीत, प्रवास हे त्यांचे छंद आहेत. म्हणजे एकीकडं महाभारत रामायणावरती बोलायचं आणि सिनेमे पाहायचे, तर हा थोडासा गंमत आहे, पण त्यांनी आयुष्य भरभरून जगत आहेत आणि त्याचा तो भाग आहे. आपण जर सिनेमाची किंवा गाण्याची जर माहिती पाहिजे असेल तर अधिकृतपणे ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यानंतर तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या सहवासात त्यांना राहायला नक्कीच आवडतं. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. अजून मला जी गोष्ट भावली ती अशी टवटवीत मन म्हणजे आणि सकारात्मक विचार पद्धती. त्यांच्या सहवासात जो कोणी जाईल तो आनंदी असतो. ते स्वतः आनंदी असतात, इतरांना आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितपणे असतो. अजून एक सांगायचं म्हणजे माझे सहकारी आहेत आमच्या बँकेतले जे आहेत विवेक कासाळीकर, त्यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. म्हणजे नॅचरली ते माझेसुद्धा ज्येष्ठ बंधू आहेत आणि मला वाटतं एवढा त्यांचा परिचय पुरेसा आहे. धन्यवाद. युवा कार्यकर्ते, नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय प्रवीणजी प्रतापराव चिखलीकर हे आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. खरं तर प्रतापरावजी चिखलीकर साहेब हे नियोजित अध्यक्ष होते आणि अध्यक्ष यांचं मनोगत अध्यक्षीय समारोह म्हणून खरं तर शेवटी असं होतं, म्हणून त्यांचे प्रतिनिधी आणि म्हणून त्यांचे चिरंजीव यांचंही नाव मी खरं तर शेवटी घेतलेलं होतं, परंतु त्यांना काही कारणास्तव थोडी घाई आहे आणि त्यामुळं म्हणून आपण त्यांचं मनोगत त्यांच्या शुभेच्छा थोड्या आधी घेतलेल्या आहेत. तर मी विनंती करते माननीय प्रवीणजी चिखलीकर. भावपुष्प काव्यसंग्रहाच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर दीपकजी कासाळीकर साहेब, प्राध्यापक विलासरावजी वैद्य साहेब, या साहित्यपीठावरती बसलेले आणि समोर बसलेले आणि एवढ्या सगळ्यांच्या मध्ये मी बसलो, मला थोडं विलक्षण अवघडल्यासारखं वाटायला. आदरणीय बाळासाहेबजी पांडे साहेब, धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर आणि जे काव्य यांनी लिहिलं ते भीमा देशमुख सर आणि आपण या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनो, या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष खासदार आदरणीय चिखलीकर साहेब होते, परंतु काही अपरिय कारणामुळं मी सरांना सांगितले, त्यांना अचानक बाहेरगावी जावं लागलं आणि सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी, सुवर्णाताईंनी सांगितलं की अध्यक्ष होते, परंतु अध्यक्षाचा प्रतिनिधी अध्यक्षच असतो, असा काही प्रोटोकॉल नसतो. त्याच्यामुळे मी विनंती करून आधी 2 शब्द शुभेच्छा देण्याला उभा टाकलेला आहे.
एवढ्या अनुभवी आणि साहित्यिक माणसांच्या समोर शुभेच्छा देण्याएवढी माझी उंची नाही, परंतु मी जेव्हा भावपुष्प हे चाळत होतो, आत्ताच बघितलं पांडेसाहेब, मला सुद्धा चारोळ्या वगैरे पहिलं मी लिहित होतो, म्हणजे थोडासा भूमिगत कवी मी पण होतो, परंतु नंतर राजकारणात वयामुळं दोन्हीपैकी एकच गोष्ट करावं लागते हे लक्षात आलं. त्याच्यामुळं अतिशय मी जेव्हा या पुस्तकामध्ये देशमुख काकांचं मनोगत वाचत होतो, त्यांनी त्याच्यात उल्लेख केला की मी कागद समोर ठेवला तर माझं मन त्याच्यामध्ये मी उतरत आहे. परंतु मराठी भाषा ही आपण कशा पद्धतीनं जोपासतो आणि किती वर्षापासून या मराठी भाषेचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांनी मराठी काव्य, अभंग, ज्ञानेश्वरी लिहिली. आता विनोदाचा भाग जरी बोलायचा असला तरी आता आम्ही राजकारणाच्या मंचावरती बोलतोच पांडेसाहेब की शिवाजी महाराजसुद्धा महाराज होते आणि तुकाराम महाराजसुद्धा महाराज होते. दोघांनीही राष्ट्रासाठी, राज्यासाठी काम केलं. परंतु जर शिवाजी महाराजांना अभंग लिहिले असते, तुकाराम महाराजांना शस्त्र घेतले असते, तर परिस्थिती काहीतरी वेगळी बघायला भेटली असते. त्याच्यामुळे ज्याचं काम त्यानंच करायचं असतं. एवढं या ठिकाणी मी आवर्जून, आता मला हे पक्क लक्षात आलं, मी असंच म्हणत होतो परंतु आज मला समजलं. कारण की आपण बऱ्याचदा बघतो की आता देशमुख काकांनी पुस्तक लिहिले, आपण आता त्या सोहळ्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला उभा आहोत. परंतु हे यश संपादित करत असताना, क्षेत्र त्यांचंही असू द्या की आमचंही असू द्या, हे यश संपादित करत असताना यशासारखं यश असतं, यशासारखं बाकी काही नसतं. यश संपादित करत असताना आपल्या स्वतःच्या अपेक्षा, आकांक्षा, प्रतीक्षा, प्रतिज्ञा या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून त्या यशाच्या मागं लागल्यानंतर ते यश भेटतं. आणि त्या यशाचं कौतुक करत असताना त्या माणसाची झालेली झीज हे आपल्याला दिसत नाही. ती झीज या पुस्तकामध्ये मला निश्चितच बघायला भेटत आहे. या ठिकाणी मी अधिकचं न बोलता, माझं मिक्रोमास्टरची सर्जरी झाली असल्यामुळे माझे उच्चार स्पष्ट येत नाहीत. मी अधिकचं नाही, नको, सिनियर माणसं आहेत. नाही, मी स्वागताला येत असताना मी मुलं दिलीप भाऊला तुम्ही इकडून या, ते म्हणजे कशासाठी, मी मुलं फार जुन्या आठवण लग्नाला आल्यासारखं वाटायचं. परंतु निश्चितच मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एवढं सांगतो की देशमुख काकांनी आपल्या आयुष्यभरामध्ये जे काय आपल्याला या ठिकाणी त्यांनी अनुभव घेतला, तो अनुभव या काव्यग्रंथामध्ये त्यांनी लिहिण्याचा उल्लेख केला. मी एवढंच सांगेल शेवटी की ह्याच्यासाठी हे केले, त्याच्यासाठी ते केले, ह्याच्यासाठी हे केले, त्याच्यासाठी ते केले, असे माझे कर्तृत्वाचे पाढे वाचत गेले. आणि जरा अंतर्मुख होऊन मी पाहिले, अरे वेळा जगायचे ते विसरून गेले. परंतु यासारखे शेवटी आपण जी काव्य लिहिलं त्याला माझ्या कुटुंबातर्फे, नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी मनभरून शुभेच्छा देतो. मला थोडं अडचणीचं काम असल्यामुळं समोर बसलेल्या मंडळीची आणि मंचावरील सर्वांची मी या ठिकाणी माफी मागून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धर्मभूषण माननीय दिलीपजी ठाकूर सर यांना मी मंचाकडे आमंत्रित करते. दिमा काका आपलाही सन्मान करू इच्छितात. खरं तर आपले सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि एकंदरीतच आपली उपस्थिती
संपूर्ण कार्यक्रमाला एक विशेष ऊर्जा देऊन गेली असं वाटतं. आणि दिमा काकांना मी विनंती करते, दिलीपजी ठाकूर यांचा सत्कार आपण करावा. धन्यवाद. डॉक्टर दीपकजी कासाळीकर सर यांना मी विनंती करते, आपण या काव्यसंग्रहाबद्दल परीक्षणपर भाष्य आम्हाला ऐकायची उत्सुकता आहे. आदरणीय कासाळीकर सर. नमस्कार. व्यासपीठावरील आजच्या या भावपुष्प काव्यसंग्रहाचे कवी आदरणीय दिमा देशमुख, ज्यांना आपण सगळे काका म्हणतो, दिलीपजी ठाकूर, प्राध्यापक विलासजी वैद्य सर, उपस्थित सर्व रसिक हो. खरं म्हणजे सभागृहात खूप बडी बडी मंडळी आहे. आदरणीय बालासाहेबजी पांडे आहेत, सुधीरजी कुलकर्णी आहेत, अरविंद सर आहेत, महामंत्री जगदीश देशमुख आहेत, सूरमणी आमचे धनंजय जोशी आहेत. कविता आणि सुरांचा जवळचा संबंध असतो. अशी बडी बडी मंडळी इथं आहे. त्यांच्यासमोर बोलताना आम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं होतं आहे. पण आता आणि सुरुवात मलाच पहिल्यांदा सुवर्णाताईंनी पेश केलं आहे. खरं म्हणजे मी पण तेच म्हणणार होतो की कविता संग्रहाचं प्रकाशन इतक्या थाटामाटाने पहिल्यांदाच पाहायला मिळतं. मलाही लग्नात आल्यासारखं वाटू लागलं, पण काय एकटाच होतो. खरंच फार सुंदर असं स्वागत या समारंभाचं आहे. म्हणजे कवितेला परत चांगले दिवस येत आहेत असं वाटतं. अतिशय सुंदररित्या सगळा हा हॉल सजवला आणि ज्या पद्धतीनं स्वागत केलं आणि या सगळ्याचं सुंदर असं निवेदनही सुवर्णाताई खूप छान करत आहेत. म्हणजे सगळं एक से बडके एक अशी सगळी योजना या ठिकाणी झालेली आहे. सगळी रसिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा मराठी दिन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उल्लेख निवेदिकेने केला ज्ञानेश्वरांचा, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी रसिके मिळविनं. त्या ज्ञानेश्वरांनी मराठीला श्रीमंत केलं. त्याचा विवेक सिंधू हा पहिला मराठीतला किंवा त्याच्या आधी लीळाचरित्र मराठीतला म्हटलं जातं. सुरेश भटांनी सुद्धा भाग्य आम्हाला भले बोली तो मराठी असं म्हटलंय. हे मराठी मंडळीने म्हटलंय, कौतुकास्पदच आहे. पण फादर स्टीफन सारखा एक इंग्रजी माणूस, पोर्तुगीज माणूस, भाषा माझी भाषा पुष्प मोगरी असं म्हणतो की मोगऱ्याच्या फुलासारखी मराठी आहे. अशी मराठी आज जागतिक स्तरावरची मराठी आहे. त्या मराठीचे आपण आहोत. त्याचा अभिमान निश्चित आपल्या सर्वांना आहेच आहे. मराठी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आता भावपुष्प हा संग्रह आहे. पुस्तक मी समोर ठेवणारे काही सर्वच कवितांचा तर आस्वाद घेता येणार नाही. काही निवडक कविता मला ज्या वाटल्या त्याच्याबद्दल थोडंसं बोलेन. एक गोष्ट आहे की दिमा काका याही वयात त्यांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे. कवीचं मन हे उत्साहीच असतं. कवी मनाचेच असल्यामुळे या सगळ्या पद्धतीची रचना पण त्यांनी केली. या कविता संग्रहामध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे निसर्ग, प्रेम, समाज, स्त्रीमन या सर्व गोष्टींचा अतिशय देशभक्ती याचं फार सुंदर असं विवेचन केलेलं आहे. कविता ही कशी जन्माला येते हे सांगणं मोठा अवघड आहे. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग असं इंग्रजीत व्याख्या आहे जगन्मान्य. उत्स्फूर्त, आपोआप, सहज. कशी येते असं विचार तर नाही सांगता येत. येते म्हणून येते एवढंच सांगावं लागतं. येते बाबा, आपोआप येते. पण कवितेचे काही प्रयोजनही सांगितलेत काही लोकांनी. येते हे ठीक आहे, आल्यानंतर काय करावं. संस्कृत कवींनी कवितेचे छान प्रयोजन सांगितलंय. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षतये कांता समित तोपदेशे. म्हणजे यश, अर्थकारण, त्याच्यानंतर उपदेश, सगळ्यात शेवटचं फार छान आहे. कांता समित तोपदेशे. पत्नी आपल्या पतीला उपदेश तसे डायरेक्ट नाही करू शकत. अलीकडे करतायत, अलीकडे करतायत, पलीकडे असं करायचे नाही. पण ते कसं करायचे, मोठ्या पद्धतशीरपणे आपलं म्हण बरोबर गळी उतरवायचे. त्याला कांता समित तोपदेश म्हटलं.
अशी 5-6 लक्षणं आहेत. आणि हे सगळं याच्यात दिसतंय. आपण थोडं बघूयात. कविता हा खरंच मोठा आनंदाचा भाग आहे. आणि मी काही फार कवी नाही, परंतु कवितेचा आस्वाद घेतो. काकोडकरांनी आमचा परिचय करू दे, त्याला फार खूपच सांगितलं, मला ते खोटं अवघडल्यासारखं होऊ लागलं. पण एक त्यांनी उदाहरण दिलं, थोडंसं 1 मिनिट विषयांतर करतो, मला एकदम आठवलं. सिनेमाचा नाद आहे असं सांगितलं आहे. मी अजूनही सिनेमे पाहतो. आणि या ठिकाणी ठाकूरजी आहेत, त्याच्यामुळे आठवण मला आली की थोडंसं 1 मिनिट विषयांतर करतो की दादा कोंडके यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करायचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. बऱ्याच जणांना ते विचारत होते, दादा कोंडकर बोलाल का? दादा कोंडकेवर बोलणं, दादा कोंडकेंची सिनेमे पाहणं म्हणजे काहीतरी हीन अभिरुचीचं समजलं जात होतं. काही लोक अजूनही समजतात. खरं म्हणजे तसं काय, मी दादा कोंडकेचे सगळे सिनेमे पाहिलेत. मी सत्यजित रे पण पाहतो, दादा कोंडकेही पाहतो. तर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, सर तुम्ही बोलाल का याच्यावर? मला आनंदानं बोलेल. कलामंदिरमध्ये कार्यक्रम झाला होता, मी दादा कोंडकेवर बोललो. मला आमचे काही मित्र म्हणाले, अरे यार तुम्ही दादा कोंडकेवर बोलायला, मला का बोलू नये का? म्हणजे सिनेमा हा माझा प्रिय विषय. एवढं मला यांनी उल्लेख केला आणि हे आज आले योगायोगाने मला ते आठवलं. तर मुद्दा असा आहे की कवी प्रकृती ही जोपासायची असती, ती तशी प्रतिभा मुळात पाहिजे. दंडींनी म्हटले प्रतिभा नैसर्गिक, ती निसर्गता असली पाहिजे. मग असल्यावर तिला फुलवता येतं, खुलवता येतं, मुळात असली पाहिजे. आणि ती दिमाकाकांच्या जवळ आहेच आहे. आणि त्यामुळं त्यांच्या या कविता संग्रहामध्ये खूप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता दिसतात आणि त्या आपोआप त्यांच्या आलेल्या आहेत. मुक्तछंदातही त्यांच्या कविता आहेत. तेव्हा त्या कवितेचा विचार करताना साकल्याने बोलता येईल ते असं थोडक्यात की त्यांना जे रुचलं ते कवितेशी, आपल्या अनुभवाशी प्रामाणिक आहेत. त्यांना खूप दारुण अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये आले. त्या सर्व अनुभवांना पचवून त्यांनी आपली काव्यनिर्मिती केलेली आहे. ते तसे सश्रद्धा आहेत. त्यामुळे पहिलीच कविता गणपतीला वंदन करून आलेली आहे. ती आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यही आहे की आपण गजाननाला वंदन करून काय म्हणतो कवितेचे किंवा कुठल्याही कार्याला सुरुवात करतो. तेव्हा हे सगळं करत असताना त्यांची गोकुळ नावाची दुसरीच कविता मला खूप छान वाटली. ही कविता वाचताना मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आवाज चालवली पंढरपूर, असं एक त्यांचा मोठा मजेशीर अभंग आहे. त्यात शेवटी ते काय म्हणतात, ते पंढरपूरला निघते आणि शेवटी म्हणते, मुले लेकरे घरदार हेची माझे पंढरपूर. यामध्ये कवी काय म्हणतात, कशाला जाऊ मी पंढरपूर. हे घरच मला गोकुळ आहे असं वाटतं. सुरुवातच आहे, बापा गोकुळ सजले घरी, कशाला जाऊ मी पंढरपूर. म्हणजे घरामध्ये कुटुंब वत्सलता जी असते ती फार महत्त्वाची असते. आणि कुटुंबात तो आनंद सगळा मिळतो. हे गजबजलेलं घर, गोकुळ हे नाव फार सुंदर आहे. गोकुळ जसं गजबजलेलं असायचं तशा पद्धतीनं हे घर, माझं कुटुंब गजबजलेलं आहे. आणि त्यातच मला परमात्म्याचाही वास जाणवतो, त्याच्यामध्येच मी रमतो. तेच माझ्यासाठी पंढरपूर आहे. वेगळं पंढरपूरला जाण्याची गरज नाही. तुकाराम महाराजाची ती आवाज तसंच म्हणते. तसे दिमाका काही म्हणतात की तिथं जाण्याची मला गरज नाही. याचा अर्थ आनंद घेणं, कुटुंबातला आनंद घेणं हे कुटुंब प्रमुखाचं, घरातल्या मोठ्या माणसांचं वैशिष्ट्य आहे. ते खरं लक्षण आहे. आणि त्यामुळे इतरांनाही तो आनंद घेता येतो. त्यामुळं सुरुवात जी झाली ती अशा कवितेतून झाली, हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. आता याच्यात खरं म्हणजे वर्गीकरण केलं तर वेगवेगळे असे कविता आहेत. परंतु प्रामुख्यानं स्त्री मन त्यांच्या कवितेतून, सुरुवातीच्या काही कवितेतून दिसतं. स्त्रीच्या भूमिकेत जातात. स्त्रीचं मन हे उत्कट असतं, हळुवार असतं, संवेदनशील असतं. आणि त्यातून मग त्यांच्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्याचं फार छान असं वर्णन किंवा दर्शन कवितातून दिसतं. तसं मंगळागौर, चैत्रगौर अशी कवितांची नावं पण आपण लक्षात घेतली तर आपल्याला समजतं की स्त्री सहज सुलभ वृत्ती या कवितांच्यामध्ये दिसतात. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे मन आहे, मंगळागौर किंवा चैत्रगौर, हे उत्सव आहेत स्त्रीचे. स्त्रियांना कुठेतरी सामाजिकता मिळावी, हळदी कुंकवाच्या निमित्तानं ते जाणं न करायचे, संक्रांतीसारखा सण आहे. अशा सणांच्या मध्ये स्त्रीला कुठेतरी एकमेकाला पूर्वी भेटण्याची सोय नव्हती आणि त्यामुळं या पद्धतीनं ते भेटत होते. तर या कवितांच्या मध्ये स्त्रीचं मन, त्यातील उत्कटता, तिचा समर्पण भाव, तिचा उत्साह, ह्या सगळ्याचं वर्णनही दिसतं. आणि त्यात माहेरची ओढही दिसते. स्त्रीला माहेरची ओढ फार असते. जुन्या काळातल्या स्त्रियांनी तर खूप वर्णन केली. जात्यावरच्या ओव्या बहिणाबाई वगैरे फार छान लिहिलंय. आणि ती कितीही म्हातारी झाली तरी तिला ओढ असतेच. पुरुषांनाही सोय नसते. आता काय करणार, नसते झालं. तर बहिणाबाईंनी फार छान वर्णन केलं की माहेरची ओढ. तसं त्या कवितांच्या मध्ये दिसतात. माहेरी चालताना आले जरी फोड,
पाय चालले चालले अशी माहेरची ओढ, असं ती म्हणते. तेव्हा ही ओढ ह्या कवितांच्या मधून दिसते. सासर, माहेर, दुःख, सुख हे सगळंच वर्णन आहे. सासर म्हणलं की त्रास, जाच, वैताग असा एक पूर्वी भाव होता, आणि माहेर म्हणले की आनंद. सासरच्या माणसांच्या बद्दल मोठं सांभाळून राहावं लागायचं. गमतीनं असं म्हणायचे जुन्या काळामध्ये की सासरचं कुत्र जरी आलं तरी त्याला हाडं म्हणताना अहो हाडं म्हणावं लागायचं. अरे हाडं असं नाही, अहो हाडं. ते कुठलंही सासरचं कुत्र, VIP कुत्र आहे. हा सगळा भाग आपल्याला या कवितांच्या मधून दिसतो की कवी हा स्त्री मनात जातो. स्त्री सहज सुलभ वृत्तींचं जे दर्शन घडवितो ना, ते फार उत्कटपणे घडवलं असं मला वाटतं, आणि त्यामुळे या कविता खूप चांगल्या वाटतात. हा संसाराचा आनंद घ्यावा. खरं म्हणजे कवी सश्रद्ध आहे, देवाधर्मावर विश्वास असलेला कवी आहे. पण याच्यात एक वेगळे पण मला जाणवलं की मंगळागौर या कवितेमध्ये एक ओळ येते बघा, सारे चित्त रममावे या भवसागरी. साधारणतः विरक्ती किंवा वृद्धावस्थेत माणसाला पहिलं तीराचं, परमात्म्याचं अमुक त्याला काय म्हणतात वेध लागलेले असतात. पण हा कवी मात्र म्हणतो की मला संसारातच रमू दे, या भवसागरातलं मला चित्त रमू दे, हा आनंद संसाराचा मला लुटू दे. हे वेगळे पण आहे. नाहीतर मग आता खूप झाला संसार, आता पहिलं तीर आपण विरक्त, अध्यात्म ते आहेच आहे, श्रद्धा आहेच आहे. पण असं काही नसतं की देवाधर्मावर श्रद्धा ठेवली की संसारात वृक्ष राहावं. संसाराचाही आनंद घ्यावा. प्रपंच करावा, नेटका रामदासांनीच म्हटले, खुद्द संसार न करता नाही. पण हेही म्हणतात की माझं चित्त संसारामध्ये रमू दे. हे जे स्त्रियांचं असतं, स्त्रीला संसार म्हणजे जीव की प्राण असतो, आणि त्या संसारासाठी काही करायची तिची तयारी असते. आणि त्यामुळं सासरी मग बहीण, भाऊ, आई या सगळ्याचं एक नातं असतं. भावाबद्दल, बहिणीबद्दल एक कविता आहे. भावबंधामध्ये द्रौपदीचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की आपल्याला माहिती आहे द्रौपदी आणि कृष्णाची ती कथा. मग ते मला वाटते गाणं पण आहे, द्रौपदीचे काय म्हणतात शोभे सखा बंधू नारायण, तो संदर्भ इथे दिसतो. म्हणजे काही असे संदर्भ देऊन ह्या नात्यातले वैशिष्ट्य, हळुवारपण कवी या ठिकाणी आपल्याला व्यक्त करताना दिसतो. हे सगळं करत असताना आपल्या मनातल्या भावनांना फार छान पद्धतीने त्यांनी आपल्यासमोर पेश केलं असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या कविता ह्या स्वतःच्या आनंदासाठी आहे, पण इतर कविता पहिल्यांदा माणसाच्या मनात जन्माला येते आणि मग ती रसिकांच्या मनात संक्रांत होते. रसिकांच्या मनात संक्रांत करण्याचं सामर्थ्य या कवितेत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दिमा काकांचं खरं म्हणजे मी लहान आहे कौतुक करण्यासाठी, अभिनंदन असंच म्हणायला लागेल. पूजासारखी एक कविता आहे, कारण ते म्हणजे ज्याला म्हणते आस्तिकच आहेत. तर पूजा कशी असावी, पूजा कशाला म्हणावं. खूप आपल्याकडे शब्दांचे त्यानिमित्तानं मला वाटतं की पूजा, आरती असे शब्द आहेत बघा. पूजा म्हणले की आपल्याला कुठेतरी ते देव तामणात आणायचे, हळद कुंकू पाणी घालायचं आणि ठेवून द्यायचे. मग ते पूजा करताना किती भाव असतो माहिती आहे. पूज्य भावनेने केलेलं कोणतंही काम त्याला म्हणावं पूजा. आर्त भावाने केलेली कोणतीही आळवणी त्याला म्हणावं आरती. आपली आरती कशी असते, नैवेद्यावर लक्ष असतं. माणसं आरती झाली की पटकन नैवेद्य ओढून घेतात बघा, थोडा वेळ ठेवत नाही त्याच्यासमोर, काही बिचारा देव खासलं असतं. पूजा किंवा पूजा कशी असावी, देव मनात बसवावा असं त्यांनी म्हणलं. देव पूजूनी पाहावा, देव मनी बैसवावा, देव सखा मानावा, दुःखा तोच विसावा विश्रांत. छोटीशी कविता पण फार मोठा अर्थ आहे की मानस पूजा महत्वाची. देव हा भक्तापाशी हे या कवितेतून दिसतं. आणि कशी पूजा असली पाहिजे, छोट्या 4च ओळीत पण फार मोठं सांगायचं असं मला वाटतं की देव मनी बसवावा. संतांनी देव मनी बसवला म्हणून त्यांना देव दिसला. ते एक उदाहरण देतात जनाबाईचं की जनाबाई गौऱ्या थापायची. दुसरी कोणीतरी त्यांच्या गल्लीतली ती गौऱ्याच्या थापत होती, तिनं जनाबाईच्या गौऱ्या घेतल्या. आणि ह्या असं ते झालं, जनाबाई म्हणाली माझ्या गौऱ्या कशा काय तू घेतल्या, माझ्या मला गौऱ्या दे. ती म्हणाली तुझ्या नाहीत माझ्याच आहेत. भांडण लागलं, सोडवायचं कसं. मग तिथं ते संत महंत आले काही, आणि त्यांनी सांगितले की एक एक गौरी घ्या आणि कानाला लावा, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती जनाबाईची गौरी. देव म्हणी बसवावा. गोरोबा कुंभारांचं काकांचं असं उदाहरण देतात. अपघातात त्यांचं निधन झालं असं म्हणतात. आणि मग ते सगळे संत जमले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसा करायचा, सगळे माणसांचं सगळं तो चिखलच झालता, काही कळत नव्हतं. तिथेही असंच आहे की हाडांना कान लावा, हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते गोरोबाच. देव मणी बस, हे फार महत्त्व. हे पूज्य भाव, देवाचं स्मरण या पद्धतीनं केलं पाहिजे हे नकळत सहजपणे दिमागात सांगून जातात. म्हणजे श्रद्धा असावी ती अशी, श्रद्धा असलीच पाहिजे. अलीकडे श्रद्धा नावाची गोष्ट राहिली नाही. अलीकडे अंधश्रद्धा असं काही सुरू झालं. खरं म्हणजे अंधश्रद्धा हा शब्द चूक आहे. तसा जर पाहिला तर श्रद्धा कधीच अंध नसते. गीतेमध्ये भगवंतांनी अश्रद्धा असा शब्द वापरला, अंधश्रद्धा नाही.
अश्रद्धा परमम पापम श्रद्धा पाप विमोचने असं म्हणते. अश्रद्धा, श्रद्धा नावाची गोष्ट असली पाहिजे तर आपल्याला भगवंत मिळतो, परमात्मा मिळतो, असं या कवितांच्या मधून ते सहज सांगतात. म्हणजे ज्याला म्हणून अल्पाक्षरत्व आणि तत्वभारत्व हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगणं, हे या कवींनी दिमाखाकडे फार छान इथं सांगितलंय. त्यांना निसर्गाबद्दलही खूप ओढ आहे. फुलपाखरू, कळ्या, पहाड याचं वर्णन आहे. कळी म्हणून एक कविता आहे, कळ्या नावाची एक कविता आहे. मी काही कवितांचाच उल्लेख करतोय, खूप कविता आहे, जवळपास 100च्या वर कविता. नंतर अत्यंत ताज्या घटनेवर त्यांनी कविता केलेल्या आहेत. आता कळ्या नावाची कविता आहे, त्याच्यामध्ये मोगरा गुलाब यांचे संवाद असल्यासारखे आहेत. मोगऱ्याची कळी त्या गुलाबाला म्हणते तू राकट आहेस. म्हणजे गुलाबही आपल्याला प्रिय आहे, आपल्याला फुलात फुल गुलाबाचं फुलच असते, पण मोगरा हळूवार नाजूक सुगंधी छान असतं, तर ती त्याला म्हणते तू राकट आहेस, मी नाजूक आहे, अशा पद्धतीचं ती म्हणते. म्हणजे मानवी भावनांचं आरोपण फुलांच्यावर, निसर्गांच्यावर हा कवी करतोय. बालकवींची आठवण होते. बालकवींनी अशाच पद्धतीने निसर्गातल्या कवितांच्यावर आपलं मत किंवा मानवी भावभावनांचं रोपण केलं आहे. तेव्हा हे काय म्हणता येईल त्याला की मला मोगऱ्याच्या कळ्यांना जवळ करतात, मी नाजूक आहे, आणि काही काळानंतर त्यातून काय होईल, फुल उगवेल. म्हणजे कळीचं फुलही होतं, त्याच्यासाठी काही वेळ जावा लागतो, काही काळ जावा लागतो, हे त्याच्यातून सांगतात. ते नाजूकता, तरलता ही त्यांच्या निसर्ग कवितांच्या मधून दिसते. अनेक प्रश्न त्यांनी केलेत. आकांत नावाची एक कविता मला आणखी जास्त वाटली. त्याचं शीर्षकच आहे आकांत. शब्दचित्र ज्याला आपण म्हणतो, चित्रदर्शी शैली ज्याला आपण म्हणता येईल, अशी ती कविता आहे. थोडी मोठी आहे. आता कविता लहान मोठी असं नसतं, त्यांच्या 4-4 ओळीच्या खूप कविता आहेत आणि लांब पण कविता आहेत. तर या कवितेमध्ये आपल्याला असं दिसतं की पावसाने एवढा मोठा आकांत केला आहे. पाऊस हा कधी कधी जीव घेणं पण ठरतो. त्या वारुळामध्ये पाऊस शिरतो, त्या मुंग्यांचा आकांत होतो. पण म्हणून काही वेळा माणसाला पाऊस हवासाही वाटतो. पावसामुळे सर्जनशीलता ही वाढते. काहींना आनंद तर काहींना दुःख होतं. माणसाचं हे प्रतीक त्याने अशा रीतीने सांगितलंय. काहींना ज्यामुळे आनंद होतो त्यामुळेच काहींना दुःख पण होतं. हे असं का हे सांगता येईल. सगळ्यांनाच एकदाच सुख आणि सगळ्यांनाच एकदाच दुःख असं होत नाही, हे कोडच आहे. याच नावाची कविता पण आहे, ते कोड नावाची. एकेकाचं नशीबच असतं, असं का असतं हे सांगता येत नाही. आणि म्हणून मग परमात्माविषयी याच्यात थोडासा भाव दिसतो की एखाद्याला आनंद मिळतो, एखाद्याला दुःख मिळतो. कुणी काही फुलांच्या निमित्ताने सांगितले त्यांनी. काही फुलं परमात्म्याच्या डोक्यावर जातात, परमात्म्याच्या चरणावर जातात, कारण काही फुलं सरणावर जातात. ज्याचं त्याचं नशीब आहे. असं का होतं काही सांगता येत नाही. नशीब आहे, माणसाचं नशीब आहे, नियती आहे. नियती माणसाला कशा रीतीने खेळवते हे काही सांगता येत नाही. त्याकडे फार छान सांगितलं की नियती काय आहे, तर मांजर आहे आणि तुम्ही आम्ही उंदरे आहोत. मांजर उंदराला एकदम घट्ट नाही करत, त्याला खेळवते. खेळत असताना त्या उंदराला बरं वाटतं की जरा फार छान मैत्रीण मिळाली आपल्याला, आणि खेळता त्या उंदराला घट्ट करते. पोटात गेल्यावर उंदराला कळतं अरे आपण कुठे आलो. नियती अशी आहे. आपल्याला वाटतं बस मी आहे, मी करतोय, पण तसं नाही. हा आकांत, हे कोडं, हे नशीब ज्याला आपण म्हणतो, हे नशीब माणसाला अशा रीतीनं कसंही घडवतं, हाही संदर्भ तिथं थोडासा मला जाणवतो. जसं निसर्गाच्याच बाबतीत निसर्ग कविता त्यांच्या जरा जास्त आहेत. त्यांनी सकाळचं त्यांना आकर्षण आहे, संध्याकाळचं आकर्षण आहे. रामप्रहर नावाची कविता आहे, सोनेरी दिशा नावाची कविता आहे. याच्यामधून सकाळचं संध्याकाळचं वर्णन, संधिकाळ नावाची कविता आहे. तेव्हा निसर्ग हा अपरंपार शक्तीनं भरलेला आहे. त्याचं वर्णन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलं आहे की सकाळचं आकर्षण ते सोनेरी दिशा असते, संध्याकाळचं आकर्षण तिथे सोनेरी दिशा असते. मग सूर्यकिरणे ते पाण्यावर कसे झेप घेतात, त्याचं सुंदर चित्रण त्याच्यामध्ये आहे. सागर कसा भासतो तर तप्त सुवर्णापरी भासतो, असं ते वर्णन करतात. म्हणजे ही जी दृष्टी आहे बघण्याची, सूक्ष्म रसिकतेची, ती पाहायला मिळते. या सोनेरी दिशामध्ये फार हळूवार एक ओळ येऊन जाते. म्हणजे निसर्गातून प्रेम व्यक्त करण्याचं वैशिष्ट्य त्यांचं दिसतं. म्हणजे त्यांचं मन तरुणच आहे, उत्साहीच आहे. कवी नेहमी तरुण असतो, उत्साही असतो, आणि प्रेमात जरा जास्तच गुरफटलेले असतो, ते सहज आहे. तेव्हा एक कवी ओळ अशी ती पहा, सोनेरी दिशामध्ये हळूवार साजनीस शिळ घालुनी एकमेका खुणामध्ये. दिमाग काकांच्याकडून ही अपेक्षा, ही ओळ यावी म्हणजे त्यांच्या रसिकतेची साक्ष आहे, त्यांच्या रसिकतेची साक्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक फार सुंदर असं त्यांनी हळूवार वर्णन, उत्कट वर्णन त्या भूमिकेत जाऊन त्यांनी केलं. तर हे जे सकाळ संध्याकाळची जी वर्णनं येतात, ह्या वर्णनातून ते त्या निसर्गात रमतात. तो निसर्ग त्यांना खुणावतो. वसुंधरेचं चित्र असेच खूप आले की ती वसुंधरा त्या सूर्याला भेटण्यासाठी सतत अधीर आहे.
सुप्रभाती नाम अशा कविता विशेषतः या कॅटेगरीला याच्यातल्या कविता ज्या आहेत सकाळ संध्याकाळचा, तर याच्यातून आपल्याला असं दिसतं की ह्या कविता आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातात आणि निसर्ग हा प्रामाणिक आहे, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी सांगतो. निसर्गात गेल्यानंतर दुःख त्यांचं हलकं होतं. निसर्ग कधी आपल्याला असा रडेल पडेल एरंडेल पिल्यासारख्या चेहऱ्याहून दिसत नाही. फुलं काट्यात असतात, कमळात असतात, फुलं घायाळ असतात, पण घायाळ माणसालाही आनंदित करतात. हे फुलांचं वैशिष्ट्य आहे, ते शिकलं पाहिजे निसर्गापासून. म्हणून तो रुसोई म्हणतो गो बॅक टू नेचर. दिमा काका सर नेचरकडे निसर्गाकडे जातात आणि मग त्यांना वेगळीच अशी अनुभूती येते. अनुभूतीच नावाची कविता आहे. फुलं हे त्यांच्या कवितेमध्ये खूपदा येतात. म्हणून भावपुष्प, म्हणून एवढे सगळे फुलं, हे सगळं फुलंच दिसायला लागले. त्याचं कारणच ते आहे. तेव्हा अनुभूतीमध्ये ते तसंच करतात की जीवनाचं तत्त्वज्ञान फुलांच्याद्वारे सांगितलं की जसा उल्लेख केला की फुलं काट्यात असतात, चिखलात असतात, पण ते कधी हसतच राहतात. फुलांचा मूड गेलाय असं कधी दिसलं का? आपला मूड जातो. कशामुळे मूड जातो? आपला मनासारखं नाही झालं की मूड जातो. फुलांचं निर्माल्य होतं तरी ते पवित्र असतं. निर्माल्य सुद्धा सुगंधित असतात, ते सुद्धा डिसमूड दिसत नाहीत. हे फार मोठं तत्त्वज्ञान आहे याच्यात. हे फुलापासून शिकलं पाहिजे. हे मला वाटते अनुभूती ही कविता मला खूप जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी कविता आहे असं वाटतं. आणि ते निसर्गातून फुलातून ते सांगतात. खूप खरं म्हणजे अशा कविता आहेत, किती उल्लेख करावा आपण. काही कवितांच्या बाबतीमध्ये मुद्दाम काही सांगण्यासारख्या गोष्टी, जसं व्यक्तिचित्रणात्मक कविता याच्यात खूप आहेत. नंतरच्या कविता व्यक्तिचित्रणाने त्यांच्या गुरुबद्दल आहेत, चंद्रशेखर महाराजांच्याबद्दल आहेत, त्यांचे बंधू राज भगवानरावजी त्यांचा परवा सत्कार झाला त्यांच्यावरही त्यांनी कविता केली आहे. बहिणीवर कविता आहे. त्याच्यानंतर लता मंगेशकरांचं निधन नुकतंच झालं. लता मंगेशकर म्हणजे कवी कसा पाहिजे? अतिशय संवेदनशील. ब्लॉटिंग पेपरसारखं कवीचं मन असावं असं म्हणतात. पूर्वी शाईच्या पेन होत्या, शाईचा जर ठिपका पडला तर तो ब्लॉटिंग पेपर टाकायचे, ते सगळी शाई तो पेपर पिऊन टाकायचा. हे सेन्सिटिव्हनेस, संवेदनशीलता दिमाकाकांच्यामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून आनंद महाराज आठवल्यांच्यावर कविता आहेत. त्या मोदींच्यावर कविता आहे. किती नावं सांगावीत. ह्या सगळ्या कविता व्यक्तिचित्रणात म्हणजे ह्या व्यक्ती त्यांना प्रेरणा देतात. या व्यक्तींच्यापासून त्यांना जशी प्रेरणा मिळते तसं आपणही प्रेरणा घ्यावी असं वाटायला. ह्या कवितांच्यामधून कवी ज्याला काय म्हणतात की सगळ्या अनुभवांचं सादरीकरण करतो. प्रेमावरची पण कविता आहे. एक छोटीशी कविता आहे की त्यांना सगळीकडे ते आपलं हेच दिसत असतं, प्रेमच दिसतं किंवा सोही बाजूनी आपल्या मनातलं चिंतनच दिसतं. मधुरा भक्तीवर कृष्णावरची कविता आहे. संत मीराबाईंनी एका ठिकाणी असं म्हटलंय की ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तेच चित्र सगळीकडे दिसतं. तशी कविता त्यांची आहे. घालमेल वगैरे नावाची काहीतरी कविता आहे. त्याचं नाव मी आता विसरलो सापडत. घालमेल. व्याकुळता. मीराईनं एका ठिकाणी म्हटले वसती जग तब अंतरी तब जग प्रतिबिंबित होय. म्हणजे मनात ज्याचं चिंतन चालू असतं ते जगात दिसतं. जीवनामध्ये प्रेम ही भावना सुद्धा माणसाला अशा पद्धतीची हवीशी वाटते. प्रत्येकाला प्रेम हवं असं वाटतं. प्रेम नको असं कोणाला वाटेल सांगा. फक्त ते खरं प्रेम मिळत नाही, हे दुर्दैव आहे. खऱ्या प्रेमाची महती काही कवितांच्यामधून आहे. आचार्य अत्र्यांनी प्रेमावर फार मस्त थट्टेंनी लिहिलं आहे, त्याची थोडीशी मला आठवण होते, पण इथं खरं प्रेम आहे. अत्र्यांनी असं म्हटलं की लोक म्हणतात प्रेम बसलं. ते म्हणतात प्रेम बसायला का माशी आहे काय, बसलं तर उठो. ते प्रेम नाही. इथे जे प्रेमाचं व्यक्तीकरण आहे ते खरं चिरंतन श्रेष्ठ कृष्णावरचं प्रेम, मधुरा भक्ती ज्याला आपण म्हणतो, मीरेचं प्रेम, जी घालमेल होते. घायल की गती घायल जाने और न जाने कोय, ही अभिव्यक्ती या काही कवितांच्यामध्ये दिसते. म्हणून कवी दिमा काकांनी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवांना सादर केले. ते अनुभव पचवले. त्यांच्यावर आघात भरपूर झाले, आतापर्यंत ते खचले नाहीत. जो दुःखाने खचून जातो तो काही खऱ्या अर्थाने उभा राहू शकत. जीवनात हे चालतं. जीवनामध्ये हे चालतं की कधी असं होतं कधी तसं होतं. सुखदुःखाने विणलेलं वस्त्र म्हणतो, कभी खुशी कभी गम असंही आपण म्हणतो. या दोन्हीमध्ये जो काय म्हणता येईल त्याला समान पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो तो खरा माणूस, तो खरा कवी. म्हणून कवीचं मन हे सश्रद्ध असतं. कवीचं मन हे दुःखी पण असतं, पण त्या दुःखावर तो मात करतो. जे दुःख आपण सहन करतो त्या दुःखाचा, त्या शोकाचा तो श्लोक करतो. त्यामुळे कवीचं दुःख हे तुमचं आमचं दुःख होतं. कवींनी आपल्या अनुभवाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला भावपुष्पामध्ये.
तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो. हा कविता संग्रह वाचत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवते की त्यांचा आशय चटकन कळतो कविता वाचताना. फार अवघड असं नाही. पुष्कळ कविता खूप अवघड असतात, डोक्यावर जातात, असतात खूप छान. कविता कशी पाहिजे? साधी, सरळ, सोपी, सहज. ती सहज पाहिजे आणि जे सहज उद्गार येतात तेच कळतं. जसं नेहमी म्हणतात की अवघड बोलणं खूप सोपं असतं, सोपं बोलणं फार अवघड असतं. ह्या कविता सोप्या आहेत. ही अभिव्यक्ती अतिशय सरळ, साधी, सोपी. तुमच्या आमच्या मनाला अरे हो की असंच आहे, आपल्याला असं होतं बरं, असं वाटायला लागतं. आणि म्हणून त्यांच्या कविता बहुजनासही सुख देतात. स्वांत सुखाय तर आहेच, कविता या स्वांत सुखाय असल्या पाहिजेत, पण त्या बहुजन हिताय जर झाल्या, सहज भाव्यात, ओढून ताणून नाही, त्या सहज इथे होताना दिसतात. आणि म्हणून त्या कविता शीर्षक पाहिली कीच लक्षात येतं की काय असेल. बहुतांश सर्वच कवितांना, बहुतांश काय सगळ्याच कवितांना शीर्षकांना अतिशय समयोचित शीर्षकं आहेत आणि त्या शीर्षकातूनच आपल्याला कळतं की हे सगळं आहे. त्यामुळे ते संवेदनशील आहेत. अर्थात संवेदनशील आहे म्हणूनच कविता झाल्या. कविता झाल्या पाहिजेत बरं का. कविता मी नेहमी कॉलेजमध्ये मला विद्यार्थी सांगायचे, सर मी कविता केली जरा बघा. प्रमोद देशमुखलाही माहीत असेल, प्रमोद देशमुख त्याचा उल्लेख आता झाला, मोठा कलाकार आहे आमचा विद्यार्थी, फार चांगला कलाकार. तर कविता केली. अरे बोल कविता करायची नसते, कविता झाली असं म्हण. कविता झाली असं म्हणले की पोरं लाजायची, असं कुठं असते काय? कविता कुठं होते? कविता होतेच आपोआप होते. जी आपोआप होते की नाही तीच खरी कविता. आपोआपचं कसं असतं ते असं सांगायची गरज नसते. असं रस्त्याने जाताना ठसकन ठेच लागली, अगं आई ग निघते की नाही आपल्या तोंडून, सांगावं लागते का तुला मार लागला ओरडून आई ग म्हणणं नाही. आपोआप माणूस किती मोठा असू दे काहीतरी म्हणतोच, तेव्हा जो आपोआप हुंकार असतो ती कविता. आणि अशी कविता इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ही कविता, हा संग्रह महत्त्वाचा वाटतो. पहिलाच संग्रह आहे पण त्याने खूप अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी हा कविता संग्रह आपल्या नातीला अर्पण केला आहे. आजोबा आणि नात किंवा नातू यांचं भावविश्वच मोठं हे असतं. ती दुधावरची साय असते. नातू किंवा नात दुधावरची साय असते आणि त्या दुधावरच्या साईला तितक्याच कौतुकानं, तितक्याच प्रेमानं, तितक्याच वात्सल्यानं हा कविता संग्रह त्यांनी अर्पण केला आहे. यात सगळ्या भावना जरी आल्या असल्या तरी कवी त्या दुःखात हरून जात नाही. दुःख आहे, निराशा पण आहे, पण या सगळ्यातून ते पुन्हा उठलेत. म्हणून दिमा काकांना या कविता संग्रहातून जे सांगायचे त्यांनी बरंचसं सांगितलं आणि आपल्याला खूप घेता आलं. त्यांचा पहिलाच कविता संग्रह त्यांच्या काव्याबद्दलच्या अपेक्षा अधिक उंचावणाऱ्या आहेत. त्यांना आणखीन यापेक्षाही चांगल्या कविता सुचवत नक्की सुचतील. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातही ते आपलं एरवी बोलण्यात सुद्धा ते असं मोठे चमकदार बोलतात, काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतात. असं वाटतं की आणि बोलत खूप जणांचं बोलणं ऐकतच राहावं वाटतं. असं वाटतं की आणि बोलत राहावं, आपण ऐकत राहावं, बोलत राहावं, ऐकत राहावं. आणि काही जणांचं सुरू झालं कीच बंद व्हावं. मी बंद करतो, माझी तशी स्थिती होण्याची वेळ येऊ शकते असं वाटतं. तर हे खरं कविता जगणं कशाला म्हणतात ते या भावपुष्पामधून कळालं आम्हाला. कवितेचा एक वेगळा आनंद दिमा काका तुम्ही दिला, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खरंच मनापासून आभार आहोत. माझ्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरे पण वक्ते आहेत सांगणारे. निवेदिका खुद्द कवयित्री आहे, निवेदिका पण काही सांगू शकेल. आपण सगळे कवी मनाचे आहात, तेव्हा हा भावपुष्प हा कविता संग्रह आपण निश्चितपणे. आणि त्यात पारिजातकांच्या फुलांचं वर एक चित्र आहे. पारिजातकाची फुलं किती हळूवार असतात, सुगंधित असतात, पण हवीहवीशी वाटतात. तशी एक एक कविता हवीहवीशी वाटणार आहे. आपण ती निवांतपणे अनुभवावी. कविता अनुभवाचा विषय आहे, तो समजावून सांगण्याचा म्हणजे विषय नाही. कविता समजावून सांगण्याचा विषय, कविता कशी शिकवावी असा एक भाग असतो BEd MAd मध्ये. कविता कशी शिकवावी, कविता शिकवूच नाही असं पहिल्यांदा म्हटलंय. अरे म्हणजे काय करावं? कविता गळ्यावर म्हणावी, गळा असला आता मुक्त छंदात्मक आहे, कशी म्हणावी? वाचावी. कविता वाचन अलीकडे मोठा लोकप्रिय प्रकार झाला. कविता अशी वाचावी, एकदा दोनदा चारदा, ती आपोआप कळते, समजावून सांगण्याची गरजच नाही. त्याच्यामुळं या कविता अनुभवाचा विषय आहे. आपण सर्वांनी ती कविता अनुभवावी असं मला वाटतं. या उपर आणखीन खूप बोलण्यासारखं आहे, पण तो वेळेची मर्यादा आहे. परत एकदा हे इतकं छान सगळं पाहिल्यानंतर खरंच लग्न समारंभाची आठवण पुन्हा एकदा होते आहे. आणि हे सगळं वातावरण खूप छान केलं, फुलमय वातावरण केलं, सुगंधित वातावरण केलं. आणि त्या वातावरणामध्येच मी आपला निरोप घेतो. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.
कॉलेजचे आमच्या सोबतचे त्यांच्यापेक्षा 1-2 वर्ष मागे पुढे असलेले विद्यार्थी आहेत आणि कासाळीकर सर तर आमचे ज्येष्ठ बंधू आहेत. तर त्यामुळं ही जबाबदारी थोडीशी मी स्वतःहून मागून घेतली की परिचय या दोघांचाही मी करून देतो. माझ्या पद्धतीने दुसरा एक परिचय मी या ठिकाणी देतो आहे, तो म्हणजे प्राध्यापक विलास तातेराव वैद्य, MA MPhil अर्थात विषय मराठी आणि वाङ्मय. त्यांचा जन्म आपल्या मराठवाड्यातलाच जिंतूर तालुक्यातला त्यांचा जन्म आहे. पिंपळगाव गायके नावाचं त्यांचं गाव आहे. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेत. सगळ्यांचा उल्लेख मी तर करणार नाही. त्यातले महत्त्वाचे गलफ, आलाप, माझ्या प्रयोगशील देशात हे कविता संग्रह त्यांचे विशेष गाजलेले आहेत. विविध वाङ्मयीन मासिक व दिवाळी अंकामध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांनी अनेक संमेलनामध्ये हजेरी लावली आहे, उपस्थिती लावली आहे. 2015च्या घुमान पंजाबमध्ये जे संमेलन झालं त्यामध्ये सुद्धा त्यांची विशेष अशी उपस्थिती होती. अजून एक त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मारतात तुरा म्हणजे 2018 साली जे यवतमाळला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना बहुमान मिळाला आहे कवी संमेलनासाठी. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी निमंत्रित अध्यक्ष ऐनवेळर का होईना पण तिथे उपस्थित होते. त्याचं कारण की तिथला वाद आपल्याला कदाचित माहीत असेल. 2018मध्ये बरेच वादविवाद झाले त्या संमेलनामध्ये आणि त्याची जबाबदारी प्राध्यापक विलास वैद्यांवरती आली. त्यानंतर अस्मितादर्श साहित्य संमेलन नांदेड, वाशिम, परभणी येथे सुद्धा ते निमंत्रित कवी म्हणून त्यांनी काव्यवाचन केलं आहे. जवळपास सर्वच मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये त्यांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये घंटानाद आणि चेहरे हे कविता त्यांच्या समाविष्ट आहेत. त्यानंतर अजून दुसरी चळवळ जर त्यांच्यावरती सांगायची असेल तर ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांचं खूप सक्रिय असं योगदान आहे आणि त्याच कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाचा त्यांना ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला आहे. अजून एक पुरस्कार त्यांच्या नावावरती जमा आहे महत्त्वाचा म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा भाषा साहित्य संस्कृती विषयक जे काही कार्य आहे त्या संबंधामध्ये देशभक्त कैलासवासी तात्यासाहेब शणै खटखटे पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल, हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 200च्या वरती त्यांनी वाचनालयं उभी केली. नुसती उभी केली ती चालवली आहे. या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आपल्याला समजून घ्यावं लागेल. निसर्ग आणि शेती याच्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे. ते मुळात शेतकरी आहेत. ग्रामीण भागातून पुढे आलेला माणूस आहे. शेतकरीचं दुःख काय, शेतकऱ्यांच्या व्यथा काय याचासुद्धा त्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास आहे. त्यानंतर अजून एक परिचय सांगायचा आहे आणि त्या परिचय झाल्यानंतर मी इथं थांबणार आहे. तो परिचय असा आहे की आमच्या बायकोचा तो वर्गमित्र आहे. तर असे प्राध्यापक विलास वैद्य यांचं साहित्यिक ग्रंथालय चळवळीमध्ये मोठं योगदान आहे. ते नांदेडला वास्तव्यात अशात जरी आले असले तरी त्यांचा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. विशेषतः ग्रंथालय चळवळीचं जे त्यांचं काम आहे, ग्रामीण भागात जे काही त्यांनी वाचनालय चळवळ चालवली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. आणि अशा एका कवीला, अशा एका सिद्धस्थ साहित्यिकाला मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद.